थोडा ऍक्टिव्ह आहे म्हणून आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटते. बघा सफेद वाघ आपण झोप हेच तर पाहिजे होतं आपल्याला. हे बघा आपल्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो, जर तो उठला ना बघा मित्रांनो, बघा धरून बघा आणि सोबत कशी उभी राहिले. सर्प मित्र ते सुद्धा घाबरतात त्याला रेस्क्यू करताना. काय भारी वाटतं. हो का, हो कसं चाललंय मस्त वाटतं. तर मित्रांनो आमचं जेवण असं झालेलं आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी या साईडला आहे. महादेव ढाबा म्हणून आहे. इथं आम्ही गुजराती थाली आणि पंजाबी थाली खाल्ली. ती वर्थ इट आहे भाई. खाण्यामध्ये अनलिमिटेड भेटते. गुजराती थालीमध्ये 150 मध्ये अनलिमिटेड आहे आणि पंजाबी थाळी 170 मध्ये लिमिटेड आहे. पण टेस्ट भारी एक नंबर आहे, मला आवडली. मी रिकमेंड करेन तुम्हा लोकांना की तुम्ही इथं या आणि टेस्ट करून सांगा की कमेंटमध्ये कशी लागली म्हणून. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला फ्री पिकअप ड्रॉप जंगल सफारीचा भेटलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे जंगल सफारी बघायला. तर तुम्ही लोकांनी पण हा लाभ घ्या, हीच माझी इच्छा आहे. अजून काय नाही की वर्थ इट आहे. 170 आणि 150 मध्ये गुजराती थाली अनलिमिटेड भेटते खायला. पंजाबी थाली लिमिटेड असते, पण जेवण वर्थ इट आहे. हे 2 ढाबे आहेत वरती. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा इथं आहे त्या साईडला. खाण्यापेक्षा इथं पोटभर तुम्ही जेवण घरचं जेवण टेस्ट आहे. तर खरं सांगतो, खरंच लाभ घ्या मित्रांनो. आणि आता आम्ही चाललो जंगल सफारीला. पुढचे जे चलचित्र असतील जे व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघणार ते तिकडचे आपण क्षण तुम्हाला दाखवू. तर चला, अशा प्रकारे जंगल सफारीचा हा गेट तुम्ही बघू शकता. आता आपण आतमध्ये एंट्री करू आणि बघू आतमध्ये कोणते प्राणी ठेवले त्यांनी. अशा प्रकारे बघा इथं तिकीट काउंटर आहे आणि हा पूर्ण झू 365 एकरमध्ये बनवण्यात आला आहे. तर बघू शकता किती भव्य आहे. आणि आपण पण आता याला एक्सप्लोर करू आणि बघू आतमध्ये कोणते प्राणी आहेत म्हणून. पर पर्सन मला वाटतं बहुतेक 200 रुपीज आहे आणि चाइल्डचे 125 रुपीज आहेत. तर बघू शकता ते बघा, ॲडल्टचे 200 आहेत आणि चाइल्डचे 125 रुपीज आहेत. अशा प्रकारे आपलं चेकिंग झालेलं आहे. 5 जण आहे आम्ही. 5 तिकीट आहे आम्ही लोक. तर आतमध्ये एंट्री झालेली आहे मित्रांनो आपली. आता आपण इथले प्राणी बघू. प्राणी संग्रहालय सयाजी गार्डनमध्ये गेलेलो, त्याच्यापेक्षा डबल मोठं आहे. आणि बघू इथं प्राणी कोणते आहेत तर मला पण माहीत नाही. तुम्ही बघितलं कोणते प्राणी इथं? आता नवीन सर आले असेल ना दिसा. पहिले आम्ही लोक पहिला कमी होते, आता तर जास्त पाणी आले असेल. ॲड ऑन झाले असतील ना. तर व्हिडिओमध्ये बनत राहा आणि बघत राहा मित्रांनो. बघा जंगली बिल्ली बघा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिंह बघतो. झोपलेला आहे ते आणि 2 जण बघा इथं पायवरती करून झोपलेले आहेत. हा एक इथं आहे आणि तो त्या झाडाच्या मागे पुढे गेला. तर बघा त्या झाडाच्या मागे. पण हा आपल्या समोरच आहे, मग जास्त आपल्याला इकडे तिकडे बघायची गरज नाही. हे बघा उठली बघा. हे बघा बिबट्या बघा. बघा असं वॉक करतो यार, खतरनाक. हा थोडा ऍक्टिव्ह आहे म्हणून आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटतंय. बाकीचे कसे दुपारची वेळ झाली म्हणून झोपलेत ते लोक. तर दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये बघा हा ब्लॅक पॅन्थर इथं झोपलेला आहे. बगीरा, जे आपण मोगलीमध्ये वरवर बघतो ना त्याचा मित्र तो हा. पण लांबून बघायला गेला असं काळा कुत्रा झोपलं. पण उठला ना तर फाडून टाकेल तो एकेकाची. हा एक इथं झोपलाय बघा. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये एक्सक्लुझिव्ह वाटतं तुम्हाला फुटेज जे पण बघून शॉक झालं. भाई खतरनाक, भाई झोपलाय बघा काय खतरनाक तो. हे बघा
बघा. काय वाटतोय खतरनाक केलं. खतरनाक वाटतोय. पैसा वसूल आहे भाई, पैसा वसूल. आणि दुसरे बघा इथं झोपले ते. दुपारची वेळ असल्यामुळे लोक झोपले. आगे बहुत बड़ा अर्जुन टाइगर है. बघू शकता झोपला बघा. जर तो उठला ना नेक्स्ट व्हिडिओ ना आपला नेक्स्ट खतरनाक व्हिडिओ झोपलाय ना. आणि स्पेशालिटी ते आहे लायन आहे बट व्हाईट लायन आहे. वाईट लाईन मग खतरनाक. बघा सफेद वाघ आपण झोपलेला यार. काय वाटतोय बघा ना तुम्ही. हा बेंगॉल टायगर आहे. हा बेंगॉल टायगर आहे बघा. असं झोपलाय बघा तो. एक नंबर वाटतोय खतरनाक. तर अशा प्रकारे आपलं वाघ, सिंह, लॅपर्ड आणि बगिरा बघून झालेलं आहे. आता आपण चाललोय साप बघायला, अजगर बघायला. त्या सापाला बघायला इथं एंट्री पॉईंट आहे असा. हा. बाहेरच आहे बघा, असं बाहेरच आहे. अरे बघा अजगर बघा इथंच आहे. एवढा मोठा अजगर आहे बघा. बघा मित्रांनो इंडियन रॉक पॅन्थर बघू शकतात. बघा एवढा मोठा आहे. बघा एवढा मोठाच आहे. आपण अजगर आहे, एवढा मोठा अजगर आहे ना, खतरनाक. पहिला तर दिसलाच नाही मित्रांनो, तो इथं झोपलाय म्हणून. मी तर आतमध्ये शोधत होतो पण तो भाई इथंच आपल्या डोळ्यासमोरच आहे. बघू शकतात. बोनस सगळ्यात विषारी साप आहे हा इंडियाचा, आपला सर्वात विषारी साप. बघा याच्यावर ना स्किनवरती ना असं रुद्राक्षाच्या माळासारखं असतं बघा. रुद्राक्षाच्या माळासारखं एवढा मोठा आहे बघा. कसं चाललंय बघा. माझी ती हिंमतच होत नाही पण खाचीच्या आतमध्ये ना, म्हणून मी त्याला बाहेरून बघू शकतो. एवढं जवळून त्याला बघू शकतो, नाहीतर एवढं जवळून तर माझी हिंमत अजिबात होणार नाही त्याला बघायला. आणि मित्रांनो या सापाला जेव्हा रेस्क्यू करतात ना, जे सर्पमित्र ते सुद्धा घाबरतात त्याला रेस्क्यू करताना. कारण याचा जो झेर असतो तो हिमोटॉक्सिन काहीतरी या याच्यामध्ये असतो. तो याचं आहे ना ते डायरेक्ट ब्रेनवरती इफेक्ट करतं आणि माणसाकडे कमी टाईम असल्यामुळे माणूस खलास. तर आता आपण बघतो आणि मुव्हेबल बघतो तर मित्रांनो बघू शकता. हे बघा यार काय भारी वाटतं यार. एवढा मोठा आहे बघा ना. दुसरं पण बघा मित्रांनो, बघा धरून बघा. आणि शपथ कशी उभी राहिली. स्किन बघा किती सुंदरची यार, एक नंबर स्किन आहे बघा. बघा असं कसं चाललं बघा झाडावरती बघा. आई शपथ भाई पैसा वसूल, भाई पैसा वसूल. वरती झोपलाय तो. अरे बापरे कुठं जाऊन झोपलाय बघा तो. सापं बघण्याची पण एक आपली वेगळीच मजा आहे आणि वाघं बघण्याची तर वेगळीच मजा आहे. तिथं पहिल्यांदा बघितलं मी सॉलिड हे बघा. रायनोवाला रायनो इग्वाना बघा कसं वाटतं बघा. तोंड बघायचं एवढ्या जवळून आपल्याला बघायला भेटतंय. केवढा मोठा आहे बघा तो. अजून एक बघा तोंड बघा काय उघडलं. तोंड बघा आणि शपथ खतरनाक. हो अरे बापरे आहे ना. कसं वाटतं बघ ना, काय गुडगुडीत आहे. पडतो वाटतंय बॉल पायताने ना. अजून एक आहे हा बघा. अजून एक इथं मित्रांनो बघा काय इथं झोपलेत. अरे हो असं वाटतं बघ. हा एक आहे. अरे 4 आहे तिथं. बघा मित्रांनो मी हात पण लावू शकतो याला पण ना काच आहे आपल्या मधामध्ये म्हणून मी डेअरिंग करतोय. अदरवाईज मध्ये अशी फाटली असती ना काय सांगू तुम्हाला. मी तर लांबच पडतो बा यांच्यापासून. तर आपले नाक बीक सगळे बघून झालेले आहेत. इंडियन कोबरा, स्पॅक्टिकल कोबरा सगळं बघून झालेलं आजगर बिजगर. आणि आता आपण चालले दुसऱ्या जागेवर तशी बग्गी घेणार आहे आपण. तर अशी आपली राईड चालू झाली आहे कोकाडमधून. वरती चालू आहे आता आपण हरण बिरण सगळे बघायला. सॉरी हे बघा मित्रांनो गेंडा बघा. ससुराल गेंदा फुल. बघा भैसा
उसके पीछे यूनिटी जंगली वेसा आहे हा. म्हणजे बसले बघा विश्राम करतायत. आता आरामात आणि हे आपल्याला पॉसिबल होतं आपल्या गोकाड मधूनच. बघा आपली गोकाट आहे आणि गोकाड मधूनच आपल्याला फिरवतात. आपली गोकाट आहे, गोकाड मधूनच आपल्याला सगळीकडे फिरवतात. बघा टेन्शन नाही. आणि तर 200 रुपये जे आपण दिलेत भाई ते वर्थ इट आहे. पुरे मोगली बी आहे. पुऱ्या ह्याच्यामध्ये मला 200 रुपये कमी लागून राहिले. जास्ती गेलं पाहिजे 200 रुपये कमी आहे. पण वर्थ इट आहे भाई, वर्थ इट आहे. तर आता आपण आला पक्षी बघायला, पक्षी संग्रहालय. एवढ्या मोठे मोठे जाळ. अरे अटकलो एवढ्या जाळ्या भारी आहेत ना. अपरिचित पालवलं आणलं. आणि मित्रांनो आपण जे बघतोय ते व्यवस्थित बघा. इथं घाण बिन करू नका, नाही तर तुम्हाला ना जेल आहे डायरेक्ट. सबसे खतरनाक काय आहे सगळ्यात खतरनाक अरे सॉरी हा माणसं. हा हे बघा माणसांना पिंजऱ्यात ठेवलेला आहे. अबे साले. हे बघा. खाल्ला की काय जंगली मुर्गांनी पकून. अबे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. हे बघा वरती बसलेत बघा. हे बघा एक इथं बसलाय, एक इथं बसलाय आणि एक इथं बसलाय. आणि मला स्टार्टिंगला काय वाटलं माहिती आहे का, हे पुतळे आहेत. पण हे जिवंत आहेत. ते बघा मूव्हेबल आहेत. बघा मूव्ह कसे करतायत. आणि बघू शकता बघा खाली कसे बसले बघा. कसं वाटलं ऋषी? एक नंबर, हो एक नंबर. मस्त आहे ना. हो. हा बघा. अरे 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 काय झालं जोरदार. भाई? खुश आहे, खुश आहे. कारण बघा मित्रांनो किती ग्रुप आहे बघा त्याचा मोठा. मस्त वाटतं बघा. व्हाईट कलरचे बघा ग्रुपमध्ये बसलेत. एकदम ग्रुपमध्ये बसलेत. अलग अलग गैरसमझ झोपला बघा. लांडगा आहे तो. सगळे दुपारच्या वेळेस झोपले यार. जर सकाळी सकाळी आपण लवकर आलो असतो तर आपल्याला सगळे उठलेले भेटले असते. पण आता सगळे झोपलेले दुपारची वेळ आहे म्हणून. आणि आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये तिथं टाईम आपला जास्त लागला, त्यामुळे असं तर बघा भेटते बघायला. काय करणार आता बघायला आलो आता भालू. हा स्कूलच्या मोगली किधर आहे? हा बघा भालू. हा बघा असं फिरतोय भालू बघा. हे बघा अस्वल. मगरमच्छ, क्रोकोडाईल ते आपल्याला बघायला भेटतात इथे. बघा दोन झोपलेत ते. तो बघा मुव्हेबल आहे. बघा असा मूव्ह करते बघा. खाली कुठे दिसते का बघ? असे झोपलेत बघा ते. आणि इथं पूर्ण त्याची फॅमिली. तो बघा एक खाली. तो बघा अरे तो बघा काय खतरनाक आहे. तो बघा किती मोठा आहे. तो एकदम डेंजर वाटतोय. किती हायवे बघा तो. तो बघा तेव्हा ते मूव्ह करतात बघा, पळतात बघा. आता आपण आलो इथं हिप्पोपोटामस बघायला. तो झोपलाय तिकडे, तो पण आराम करतोय. दिसला काय? हा बघा नुसतं पाण्याच्या आतमध्ये आराम करतोय. पाणी बघा कसं मग किती भारी बघ. एअर टाईट एकदम. पाणी लिकेज का प्रॉब्लेमच नाही. हा
याला अमेरिकन भाषा माहिती पडत असेल ना मग इंडियन ओळखो नाही छोटा चिंपेंजी बघा. टपोटेट चिंपेंजी हा एक इथे आणि एक वरती बसलाय. इसका थोड़ा काही सोनेला लगता है. हे सेम हे बघ दोन साथ तो नहीं घूम रहा. मला एक्झॉटिक बर्ड मध्ये हे बघा रेड कलरचा पॅरेट आहे. आवाज नको रे. याला काय माहित नाही काय बोलतो आपल्याला पण भारी दिसतंय. रेड कलरचे पोपट बघा मोठेवाले. मग अशी एवढे ओरडा होतो ना एवढे जोरात ओरडा होतो ना लोक. बघा मस्त वाटतं. मध्ये बर्ड झोन मध्ये यांचाच आवाज आहे. हे बघा ओरडावर चालू यांची आणि तीन इथं बसलेले. हे तीन इथं बसले बाकीचे इथं बसले आराम करतात. हे बघा ते बघा शामरूख बघू शकतात तुम्ही. ऑस्ट्रेच एवढा मोठा आहे बघा तो शामरूख. आणि बाकीचे तिथे फॅमिली त्यांची बघू शकता मित्रांनो. जिराफ आणि ते झेब्राज जिराफ आणि झेब्रा बघा मित्रांनो. हेच तर पाहिजे होतं आपल्याला. वा बघा आता वॉक करतोय बघा खतरनाक डेंजर. हेच तर पाहिजे होतं. बघा आता चाललाय. बापरे बघ किती जवळून बघतोय बघा बघा. मस्त 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 खतरनाक खतरनाक. हे बघा आपल्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो किती जवळून चालतोय तो. हे बघा हे बघा हे बघा. हो 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 खतरनाक. आणि तो बघिरा बघा तिकडे आंघोळ करतोय. हा तो उडी मारतो की नाही म्हणजे तुला अंग बोला. तिकडे गेला तो तिकडे चालला. तुम्ही बघितलंच आपण सरदार पटेल झूलॉजिकल पार्क या झू पार्कला आपण भेट दिली होती. तुम्ही लोकांनी पण व्हिडिओ बघितला असेल. मला खात्री आहे तुम्ही लोकांनी नक्की एन्जॉय केला असेल. तुम्ही बघितला आम्ही लोकांनी किती एन्जॉय केला. तर आमची एन्जॉयमेंट बघून तुम्ही लोकांनी पण खूप एन्जॉयमेंट केली असेल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपवतो. जय हिंद जय भारत. हे बघा मित्रांनो सरदार सरोवर डॅम ते आपण बघतोय. गुजरातमधला सर्वात मोठा डॅम आहे हा. त्या स्टॅच्यूच्या हार्टमधून आपण बघितलेला. तर आज आत्ता आपण एवढं जवळून बघतो. बघू शकतो मित्रांनो. गुजरातची सर्वात मोठी नदी नर्मदा नदीवर गुजरातचा सर्वात मोठा डॅम बनला. सरदार सरोवर डैम. जी बताइए. वहाँ ये एमपी में है, जबलपुर के पास अमरकंटक है, वहाँ से इसका उद्गम स्थान है. ओके. उसके बाद वहाँ से होते होते महाराष्ट्र के कुछ एरिया भी में जाता है और फिर बाकी गुजरात है. ये भरूच से आगे जाके अरब सागर में मिलती है. अच्छा अच्छा. तर बघितलं मित्रांनो एवढी इंटरेस्टिंग स्टोरी आहे डॅमची. जसं मी सांगितलं ते सगळं ते आता उद्गमस्थान पुढे आहे आणि ते कोणत्या साईडला जाऊन अरब सागरमध्ये मिक्स होतं. हे इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे भरूचला. तर अशाच इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ माझे बघत राहा आणि व्हिडिओमध्ये बनत राहा. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फन सोबत नॉलेज पण भेटणार. हे आपली गॅरंटी आहे. एवढं नाही प्लीज फॉलो. आता तर नाही म्हणजे भेटेल पण एवढं नाही. हां तो भेटेल थोडं. मग जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं तो तुमच्याबरोबर शेअर करायला. जितना हमें पता है हां तेवढंच शेअर करू तुम्हाला. तर चला मित्रांनो बाय बाय.